बुलेटिनच्या सुरुवातीला मवियाच्या गोटामधून मोठी बातमी आहे। नाना पटोले यापुढे जागा वाटपाच्या बैठकीमध्ये असल्यास शिवसेना ठाकरे गटाचे नेते जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। ठाकरेंच्या शिवसेनेची अशी भूमिका आहे। जागा वाटप हे नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे अडत असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे। विदर्भातील काही जागांवर तिढा अद्याप सुटलेला नाहीये। काँग्रेस आणि ठाकरे गट दोन्ही आग्रही आहेत। त्यामध्ये नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये कालच्या बैठकीमध्ये याच विदर्भातल्या जागेवरून खटके उडाले। नाना पटोले विदर्भातील तिढा असलेल्या जागांवरती अडून बसल्याची तक्रार ठाकरेंच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे, अशी ठाकरेंची या संदर्भात माहिती समोर आलेली आहे। सागर कुलकर्णी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। सागर, निवडणुका घोषित झाल्यानंतर मवियामध्ये जागा वाटपाच्या बैठकांमध्ये आता खटके उडण्यास सुरुवात झालेली आहे। नेमकं काय झालं बैठकीमध्ये, त्याचे परिणाम आता नाना पटोले बैठकीतच नको अशी भूमिका मांडण्याकडे झाल्यात। मुळात महाविकास आघाडीमध्ये आत्ताच नाही तर मागील आठवड्यामध्ये सुद्धा ज्या विदर्भातल्या जागा आहेत की जिथे काँग्रेस पारंपरिक पद्धतीने निवडणूक लढवतं आणि तिथे त्यांचे विरोधक हे तत्कालीन युतीचे असायचे, पण आता गणित असं होतंय की अनेक मतदारसंघांवर काँग्रेस पारंपरिक निवडणूक लढवते म्हणून काँग्रेस दावा करतायत। नाना पटोले विदर्भातल्या अनेक जागांवर अतिशय सेन्सिटिव्ह आहेत, ते कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही आहेत, पण नेमक्या त्याच जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने मागितल्या जात आहेत आणि ज्याचं वारंवार वक्तव्य संजय राऊत असे करताना दिसून येत आहेत की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला ही जागा हवी आहे। नेमक्या याच भूमिकेमुळे आज प्रचंड तणाव वाद आजच्या बैठकीमध्ये झाला आहे आणि त्यामुळे नाना पटोले हे काही वेळांपूर्वी बैठकीमध्ये चर्चा न करताच निघून गेले। वास्तविकतेत बैठक संपल्यानंतर नेहमी नाना पटोले हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधतात। आज त्यांनी कोणतेही विधान केलं गेलं नाही आहे आणि त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडच्या पार्टीकडनं स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे की जर विदर्भाच्या जागेवर नाना पटोले चर्चेला असतील तर मात्र आम्ही चर्चा करायला तयार नाही आहे, आम्हाला चर्चा करायची नाही आहे। याचा अर्थ प्रचंड मोठा वाद या भूमिकेवरनं झालेला आहे आणि आता या संदर्भामध्ये थेट दिल्लीमध्ये चर्चा होईल असं सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे ज्या जागा आहेत यापूर्वी देखील नागपूरची जी जागा होती की जिथे वारंवार काँग्रेस निवडणूक लढत होती, पण तिथे ताकद नसतानाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं दावा केला जातोय, तो नेमका का म्हणून असा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। आणि जर आडमुठी भूमिका विदर्भामध्ये ताकद नसताना उद्धव ठाकरे यांच्या पार्टीची आहे, संजय राऊत हे वारंवार भूमिका लावून घेत आहेत, तर त्यामागे नेमका उद्देश काय, कुठेतरी एका बाजूला अडवणूक करून दुसरं काही साध्य करायचं आहे का, असे अनेक मुद्दे उपस्थित राहत आहेत। यामुळे महाविकास आघाडीची चर्चा पुढे जायला तयार नाही आहे, अंतर्गत वाद वाढताना दिसत आहेत। अखेर मला जी काय आम्हाला आता NDTVला माहिती मिळालेली आहे त्यानुसार याबाबतच्या अखेर तोडगा हा शरद पवार, KC वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे यांच्या समोरच होईल असं दिसतंय। राज्यात तुर्तास महाविकास आघाडीची जागा वाटपाची जी चर्चा आहे ती थांबल्याचं दिसून येतंय। विशेष म्हणजे जिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्टीची ताकद नाही आहे अशा ठिकाणी वारंवार आग्रह भूमिका घेतल्यामुळे आणि नाना पटोले आता याच्या पुढे चर्चेत नकोच अशा स्वरूपाची भूमिका घेतल्यामुळे अधिक वाद झाल्याचं दिसून येतंय। निश्चित, आणि या वादावर तोडगा कधी निघतो आणि जागा वाटप एकूणच कशा पद्धतीनं केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी।